नमस्कार, मी शालू आळणे तुमच्या सर्वांचं लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते। आज आपण ओल्या हरभऱ्याचे कबाब बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 वाटी ओले हरभरे घेतलेले आहेत, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 टेबलस्पून जिरा घेतलेला आहे। आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत। जास्त बारीक पण करायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं। आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढलेलं आहे मी आणि त्यामध्ये 4 चम्मच मी इथे तांदळाचं पीठ घेणार आहे बाइंडिंगसाठी आणि एक मोठा कांदा कापून घ्यायचा आहे। सोबतच आपण भरपूर कोथिंबीर घालणार आहे आणि 1 चम्मच 2 चम्मच कॉर्नफ्लोअर घ्यायचे आपल्याला आणि सोबतच अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच लाल तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि त्याचा गोळा बनवायचा आहे। यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही, कारण ओल्या हरभऱ्याला आधीच ओलावा असतो, त्यामध्ये पाणी घालण्याची काहीच गरज नाही। आता इथे गॅसवर एक पॅन ठेवलेली आहे मी, त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे आपण त्याचे कबाब बनवून घेतलेले आहेत। त्याला वरून एक मी काजू पण लावलेले आहेत। आता हे सर्व बनवून घेतल्यावर आपण या तेलामध्ये त्याला तळायला टाकणार आहे। आता यामध्ये 5 ते 6 कबाब आपण एका वेळेस तळायला टाकणार आहे। याला तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय पण करू शकता। आता हे सर्व कबाब आपण यामध्ये टाकले, त्याला 1 मिनिटापर्यंत हलवायचं नाही, म्हणजे एक साईड भाजली की आपल्याला त्याला पलटायचं आहे। लगेच नाही पलटायचं, म्हणजे लगेच पलटलं तर थोडंसं मोडण्याची शक्यता असते। आता हे असे आपल्याला हळू पलटवून घ्यायचे आहेत। आता हे इकडे भाजस्तोवर आपल्याला दुसरे कबाब बनवून घ्यायचे आहेत। हे बनवताना व्हिडिओ घेतला नाही गेला। याला छोटे छोटे गोळे करायचे आणि थोडंसं प्रेस करून त्याला चपटं करायचं आहे। बघा, आता हे सर्व आपले कबाब भाजून झालेत, हे आपण काढून घेऊया ताटामध्ये। हे असे मी ताटामध्ये काढून घेतलेत आणि लगेच आपल्याला दुसरे पण तळायला टाकायचे आहेत। हे बघा किती छान कलर पण आलेला आहे आणि आता हे दुसरे पण मी इथे तळायला टाकलेले आहे। एकदम लवकर आपल्याला पलटायचं नाही आहे, 1 मिनिटापर्यंत तरी, कमीत कमी 1 मिनिट तरी लागतं त्याला भाजायला। अशा प्रकारे आपण आता हे सर्व कबाब तळून घेणार आहोत आणि हे सर्व आता आपण एका ताटामध्ये काढून घेतो। आता सर्व कबाब आपले बनवून झाले आहेत। हे बघा किती छान कलर पण आलेला आहे आणि हे कबाब खायला पण खूप छान लागतात, वरून क्रिस्पी आणि आतमध्ये मऊसूत असतात। आता सर्व कबाब आपले बनवून झालेले आहे, खूप छान झाले। तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा।